मित्रांनो आपल्याला ही सगळी टीम दिसते आणि त्यांच्या हातात ही ढाल दिसते आणि आज त्यांच्या नंदीनं गुलाल मिळवून दिलेला आहे आणि बऱ्याच लांबून आलेले आहेत. मला वाटतंय सज्जनगडाच्या पायथ्याला त्यांचं गाव आहे आणि त्या भागात बऱ्यापैकी जास्त नाद करत नाही ती, कारण काय होतं तिकडं बैलांना व्यायाम करण्यासाठी जास्त मोठ्या पट्ट्या पल्ल्याचे रानं नसते ती, पण तरी देखील त्यांनी नाद केलेला आहे आणि जवळजवळ 6 महिने झाले त्यांनी सांगितले की गुलाल भेटला नाही. बराच संघर्ष आहे मालकांचा. मला आता त्याचा परिचय सांगा, तुमचा पण परिचय प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, मी नवनाथ मोरे. बैलाचं नाव बाजी. जवळपास 6 महिने झालं, म्हणजे क्वार्टर फायनलला राहत होतो. फक्त पैऱ्या वाचून आज राहिलो. आज नंदीनं म्हणजे मनसोक्त मोकळं करून दिला आज बाजी. आता त्या भागात तसं मला गेलं ना, तिकडं माझ्या माहितीप्रमाणे जास्त शर्यतीची बैल नसते, शेतीची भरपूर आहेत. शेतीची आपली पण घरी भरपूर आहेत. पळीव म्हणजे 2-3च बैल आहेत, त्यामध्ये आपला एक येतो. ही कसं डोक्यात शिरलं की शर्यतीचा बैल पण एक दावणीला पाहिजे शेती बरोबर? आवड पहिल्यापासून आवड होती, ते आपल्या आता हे फॉल असून त्याच्यामुळे आपलं शर्यतीचा बैल हे केला. या क्षेत्रात कुठल्या बैलामुळे आवड निर्माण झाली? मथुर, राहुलबाईंचा मथुर 1000. आमची इच्छा आहे खूप, त्याच्यामुळे आम्ही पहिल्यापासून डावीलाच पळवतोय. म्हणजे बघा मित्रांनो, आज राहुल भाईंच्या मथुरचं नाव जगभर महाराष्ट्रभर पोचलेलं आहे आणि मथुरला बघूनच त्यांनी बैलगाडी शर्यतीचा नाद चालू केला आणि आज यश मिळवले. आज यश भेटले, पण गेले 6 महिने झाले तुम्ही बऱ्याच धडपड केल्या, बरेच प्रयत्न केले आणि हे गुलाल मिळवलेला आज कष्टाला यश दिलं आज बैलानं, ते बरं वाटतं. नंदीनं दिलं ते आनंद, म्हणजे बोलायला सुद्धा शब्द नाहीत आता. असं झालं. कारण काय होतं माहितीये का, ज्यावेळेस गुलाल भेटतो का नाही, जसं तुम्ही म्हणला की आज बोलाय शब्द राहिला नाही, पण ज्यावेळेस गुलाल भेटत नाही त्यावेळेस मालक बऱ्याच जणांना विनवण्या करत असतो, बऱ्याच जणांना फोन करत असतो, पायरा करायचे, नियोजन करायचे, पण त्यावेळेस कोणीही आपल्याला साथ देत नाही आणि बऱ्याच अडचणीतून मालक गेलेला असतो. कालचंच उदाहरण आहे रातचं. आमचा रात्री 11:30 वाजता पैरा झाला एका फोनवरती. आम्ही बैलवाल्यांना फोन केले, पण आता विषय वायदीचा चाललाय, तो आहेच, त्याच्यामुळे थोडस हे झालं. पण काल रात्री 11:30 वाजता आमचा पैरा झाला. त्याच्यातून हे यश प्राप्त झाले, म्हणून मोकळे प्रमाणात म्हणजे पैरा झाला, त्याच्यामुळे यश भेटलं. आता ही ढाल आहे हातात, ह्या ढालीचं महत्व फक्त बैलगाडा मालकालाच माहित आहे. काय ह्या हातात ज्यावेळेस ढाल येते, भली ती 4 नंबर 5 नंबर 1 नंबर येऊ द्या, पण ढालीला महत्व आहे. काय वाटतं ह्या हातात आल्यानंतर? एक वेगळाच आनंद निर्माण झालेला आहे. हो, कामावरून आलोय मी निघून, तेवढं ह्याच्यामध्ये. आता कामावरून निघून आला, ज्यावेळेस सेमी पास झालेला त्यावेळेस काय कामात होता, ड्युटीवर होता तुम्ही, तिथे काय वाटलं की जाणं गरजेचं आहे? नाही, आपलं शोरूम आहे स्वतःच 2 व्हीलरचं. तिथून थोडस काम उरकून मग लगेच आलो निघून, असं झालं. म्हणजे मित्रांनो बघा, बैलगाडा मालक काय काय गोष्टी करत असतो. आज त्यांनी शोरूम मधून ती इकडं आले आणि महत्वाचा वेळ काढला त्यांनी, कारण ही क्षण परत परत येत नाही. ती गुलालासाठी बरंच कालावधी बैलगाडा मालकाला घालवायला लागतोय आणि सगळ्या गोष्टी होते ते. आता ह्या गोष्टीसाठी ना, मुलाखत व्हायला किंवा गुलाल व्हायला, अशी सगळी टीम तुमची एकत्र यायला किंवा आनंद भेटाय बराच प्रयत्न असतो, बरेच मालकाच्या अडचणीतून मालक वर गेलेला असतो. नाही, ह्याच्यामध्ये दीपक मोरे, मंगेश मोरे, राहुल कदम यांची म्हणजे जेव्हा माझ्यापेक्षा ती जास्त त्याच्यावरती मनापासून म्हणजे हे करतात. मी फक्त नावाला म्हणलं तरी चालेल, पण सगळ्यात जास्त यश तर ते त्यांचं आहे, त्या तिघांचं. आता मित्रांनो, हे सकाळपासून मला पण दिसलेत. मला म्हणले आज आमची मुलाखत घ्यायला लागेल तुम्हाला 100%. मला फोन मी केला की मुलाखत घ्यायची आहे, कारण बराच संघर्ष केलाय. आज जेवढा संघर्ष केला तुम्ही 6 महिने संघर्षात, पण ते आज त्या नंदीनं फळ दिलेलं आहे. आज एवढ्या लांब आला आणि गुलाल. हो, 100% दिलं. काय वाटलं? आता हारून तर जात होता, अपयश भेटत होतं, त्यावेळेची कंडिशन आणि आत्ताची कंडिशन काय वेगळा बदल जाणवतो? हे आनंद वेगळाच आहे. म्हणजे मग कोणाला सांगण्या इतकाच नाही. आता आज कोणाकोणाचं मित्रांचं फोन आला? सगळ्यांचं आले, ज्यांचा येत नाही त्यांचा बी आलेला. काय झालं म्हणून
ज्यावेळेस यश भेटलं त्यावेळेस काय त्यांच्या रिएक्शन काय होतं, कारण अपयश भेटतं त्यावेळेस बरीच लोक टोमणे मारतात. हो मारते तेच. आमच्या घराच्या कडचीच म्हणते ते कशाला जातो काय करतो असं म्हणतात. बघा मित्रांनो, बैलगाडा शर्यतीत बरेच गोष्टी होत्या त्या. आता अपयशात पण आणि यशात पण आज तुम्ही आहे. आज यश भेटल्यानंतर कसं वाटतंय? खूप आनंद आहे. आज यश भेटलं, कामावरून निघून आलो. काम धंदा सगळं सोडून इथं आलो. तिथं राहायचं मनच राहत नव्हतं इकडे पहिलं. कधी बैलाकडे जातोय असं वाटत. म्हणजे ह्यो शर्यतीचा नादच असा आहे की जर लागला तर शेवटपर्यंत सुटणार नाही म्हणा लागेल. सुटू शकत कधीच नाही सुटणार. मरेपर्यंत हे नाद तर नाही सुटू शकत कधी. बरोबर. या नादातनं काय शिकलं हो नेमकं तुम्ही, की शर्यतीचा नाद करता येता मैदानात जाता भले हार हो जीत हो, काय शिकाय काय मिळालं? काय काय माणसंच फसवा फसविलंय. माणूस किती शिकलो, कोण कसं कोण तिथं वळखलं. एकनिष्ठपणा काय एकनिष्ठ म्हणजे हे दोघं माझ्यापेक्षा जवळपास आता पहिला मी घेऊन 3 वर्ष झाली. तेव्हापासून संघर्ष चालू होता. 2 वर्ष झाला मला गुन्हा व्हायला लागला. आता एक जवळपास क्वार्टरला वगैरे आम्ही राहतोय आता. आणि आजचा रिसर 3 फेऱ्याचा पहिल्याचा गुन्हा आमचा. 3 वर्षातला पहिला 3 वर्ष. 3 फेऱ्याचा. कष्ट सगळ्यात जास्त दोघांचं भरपूर कष्ट मित्रांनो बघा, सगळ्या गोष्टी सहकार्य करते ते, जसं त्यांनी सांगितलं की त्यांचं भरपूर दोघांचं कष्ट आहे. हे सगळं कष्ट झालं आणि या कष्टाचं फळ तर आज भेटले. घरच्यांना काय सांगचाल आज, की आज ज्या गोष्टीसाठी मी धडपडत होतो ती गोष्ट पूर्ण केलेली आहे? नाही, आज मगाशी फोन केला आजीला. आजी जवळपास 80 वर्षाची आजी आहे. ती सुद्धा याला पाणी ठेवणं हे करणं आम्ही कामावर गेल्यानंतर अक्षरशः तिच्या डोळ्यातून म्हणजे अश्रू चालू झाले होते. मग तिला एवढा आनंद झाला होता आजीला सुद्धा. म्हणजे तिला म्हणली की आनंद, म्हणजे तिलाही म्हणजे भरपूर आनंद झाला की आज पहिल्यांदा म्हणजे फायनल आम्ही क्वार्टर फायनल 4-5 वेळा घेतल्यात आतापर्यंत, पण पहिऱ्या वाचून आम्हाला फायनल भेटत नव्हती. ते आज फायनल झालं असं. आज काय वाटते, गुलालाचा नंदी आपल्या हातात आहे. आज म्हणजे आम्ही लय दिवसानंतर हा संघर्ष, 6 महिन्यानंतर हा संघर्ष केलाय. पहिल्यांदाच आम्हाला 3 पेऱ्यातून आज पहिल्यांदा गुलाल प्राप्त झाला. त्यामुळे आज आम्हाला आनंद काय गगनात मावना हेच काय हे नाही. आता नियोजन कोण पायऱ्याच करतंय? नियोजन आम्ही सर्वजण मित्रपरिवार करतो. म्हणजे कॉल कुणाला येतात की बाबा पायरा करायचे असं वगैरे? कॉल आमच्या मामासनेच येते ते. म्हणजे कॉल तुम्हालाच येतात. आता काय होतं, मुलाखत बघितली का नाही, ते चर्चा होती आपल्या चॅनलवरती, बरीच जण मुलाखत बघते ती मला कॉल करून विचारतात की बाबा हा बैल कुठला आहे, आम्हाला पायरा करायचे, अशा तशा बऱ्याच गोष्टी होत्या. त्यामुळे मी काय करत असतो, डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर मालकांचा देत असतो मुलाखतीत, जेणेकरून तुमचं कॉन्टॅक्ट व्हावं, तुमचं नियोजन व्हावं आणि असाच गुलाल होत राहावा. तर तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझं नाव नवनाथ मोरे. 72 18 49 04 18. कसा अपेक्षित पायरा आहे ती बी सांगा. काय आपली कसा पायरा लागतो तुम्हाला? वगैरे काय नाही. अपेक्षा बैल पळणारा असावा फक्त, बाकी नाही काय आपल्याला. बैल पळणारा असावा. उजवीला पब्लिकला पळतो, उजवीला फक्त आपण पब्लिकनच पळतो आणि डावीनं आपण उघडं डावा कसंही पळतो आपण. मित्रांनो बघा, आज त्यांनी सांगितले की अपेक्षा कोणतीही नाही. त्यांना जर कोणाची इच्छा असेल की पायरा करावा, असा गुलाल मिळावा त्यांच्याही नंदीला आणि तुमच्याही नंदीला, तर 100% त्यांना कॉल करा तुम्ही. 100% ते पायरा देणार. आणि मी माझ्या चॅनलतर्फे पण शुभेच्छा करतो तुम्हाला की जसा संघर्ष आज संपलेला आहे, तसा संघर्ष कुणाच्या वाट्याला येऊ नये आणि अशाच ढाली तुमच्या घरात येत राहतील, हीच शुभेच्छा करतो. धन्यवाद.